तीन ओव्हरची मॅच. थँक्यू सो मच सोनू बांगर सरांचा आवाज आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकला आणि आता सेमीफायनल नंबर 1 तुम्हाला पार मिळेल. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळते. टॉस इथे जिंकलाय टीम जयरमान एरंदळ संघानं आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. सह्याद्रीचा सिंह गजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती तुम्हाला रंगताना दिसेल. एका बाजूला एरंजाड तर दुसऱ्या बाजूला पालेगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. निमित्त फक्त एकच, जय हनुमान क्रीडा मंडळ बेंडशिलगाव आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होती या मैदानावरती. मनीष कोलेकर पांड्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय. सूरज तर बॉडी ट्रॅक वरती सनी राणे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचे मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम आवाज तुम्ही ऐकला सोनू बांगर सरांचा, त्याच्या साथीने संदीप बोराडे यांनाही तुम्ही ऐकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. भगवानजी जगताप असतील, त्यासोबत तुम्ही पाहताय सर्व आमचे आयोजन कमिटी शिवदाजी जगताप असतील, अमोल ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपन्न झाला आणि टीमची टोटल फलकावरती 5 धाबा त्या फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात त्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टीम
स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 जर्मन इरंजाड मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय कृपा 11 कापरी सिद्धी पाले. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आणि आता या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिला ओव्हर राहिलाय गोलंदाज सनी राणे च्या नावावरती. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय आणि एरंदाड म्हटलं की नो डाऊट नेहमीच आमची केतनजी भुईर असतील, त्यासोबत केतनजी भंडारी, निखिलजी सुभाष मेहर हे देखील जोडले गेले. त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. बरोबर तयार वेदांत राईट ओव्हर द विकेट तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर तुम्ही पाहताय पांड्या मनीष कोलेकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. वरती तुम्हाला पाहायला मिळेल. एक चौकार आल्यानंतर त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलं वेदांत. बॉलिंग ट्रॅक वरती आता दाखल होतोय. पहिला ओव्हर सनीचा आपण पाहिला, तिथे मात्र दोन्ही बॅटरला शांत देण्याचं काम केलंय. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल तयार. या वेळेला देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा मैदानावरती दाखल झालाय. वेदांत पटोले बेदू. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल. वडवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय क्वालिफायची मॅच टाकून आलेत आणि का आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना टीम इरंजाड या मॅच मध्ये कमबॅक करतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका पोचलाय. त्यांच्या मागे चंदू मेहरनं हा झेल टिपला, त्यामुळे विकेट मिळतीये. सापळं रचलं होतं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. मनीष कोलेकर बडी मछली जाल में फसते भी. बाद नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. संतोष दाखल झाला या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना संतोष आता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये दाखल होतोय. वेदांत चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. पहिला बॉल त्याने डॉट टाकला, त्यानंतर तुम्ही पाहताय दुसऱ्या बॉलवरती विकेट काढली आहे, ती देखील कोणाची. मनीष कोलेकर पांड्याला मैदान सोडावं लागलाय. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फटका चांगला, खेळाडू उपस्थित. गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती फरार. संतोषच्या बॅट मधून येतोय चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9-10 बाद फलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 ओव्हरचे मॅच तुम्हाला पार मिळेल. सेमीफायनल नंबर 1 आपण एन्जॉय करतोय. मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डिपतून खेळाडू सनी राणे पोहोचतो. एक सिंगल एक पडी. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा मिळतील. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय. माणस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे 2 धाबा मिळतील. आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धाव फलक देखील स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना टीमची टोटल 1-11 11 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 11 रन स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळतील. चांगली बॉलिंग आता या मॅच मध्ये करत असताना बेदू. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळेच की काय टीमची टोटल आता पुढे सरकतीये. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 12 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल फटका चांगला, धाबा चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती फरार. लॉंग लेगच्या दिशेला चौकार. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओम साई MTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करताय. कॉट विथ किलाटी या ब्रीद वाक्यावरती ओम साई MTC लाईव्ह
थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज वेदांत परटोले तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. थोडीशी मागणी गोलंदाजी मारावी लागेल कारण 11 धाबा आतापर्यंत वेदून खर्च केल्यात. पुढचा बॉल इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर मागील बॉलवरती आपण पाहिलं चौकार तिथे मात्र वसूल केला संतोषने. परंतु आता पुढच्या बॉलवरती वेदांत विचारतोय संतोष काय म्हणतोस आणि येतोय डॉट बॉल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बीती. सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड आता पुढे सरकतंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती 17 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय त्यामुळे टीमची टोटल आता तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील हा प्रश्न आता उभा आहे. साहिल सारखा एक चांगला खेळाडू, ललित सारखा एक चांगला गोलंदाज, त्यानंतर नयन बोराडे सारखा एक चांगला गोलंदाज आहे. परंतु आता विश्वास दाखवलाय साहिल भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या अंती धावफलक 17 12 धावा खर्च केला बेदून त्यापुढे धावफलक पुढे सरकलाय. टीमची टोटल 17 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता 6 बॉल मध्ये धाबा किती येतील. खरं तर मोठं अडचण दूर केलं मी म्हणेन टीम एरंजाडनं. कारण या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर मनीष कोलेकर बडी मछली जालबदी खरं तर जाळं रचलं होतं आणि अखेर त्या जाळामध्ये अडकवण्याचं काम केलंय. परंतु मैदानावरती 3ऱ्या नंबरवरती आलेला खेळाडू संतोष चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीनं सूरजला आपण पाहिलंय चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. या वेळेला इथे घडले काय फुल टॉस बॉल होता. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर यष्टीरक्षक बीट झाला. बरं तुम्ही कौतुक करेल वेदांत परटोलेचं. आणि इथे घडले काय तर मैदान सोडावं लागेल. फलंदाज संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. एक धाव एकवडली आणि त्यानंतर आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे मैदान सोडावं लागलंय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय सागर थोरवे. हा खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु स्ट्रॅकिंगवरती सूरज न चांगली बॅटिंग केली आज दिवसभरामध्ये. रिव्हर्सचे पटके आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेत. एक अनोखा अंदाज त्याचा बॅटिंगचा चान्स तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता टर्न केला ऑन साईडला. खेळाडू उपस्थित आहेत त्यामुळे सिंगल इथून मिळेल आणि सिंगल वरतीच आता थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. कुणाल त्यांचंही कौतुक आम्ही करू कारण त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जातं आणि जी माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहे तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय साहिल भोईर. राऊंड द विकेट. पुढचा बॉल यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळते त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती आता पार मिळेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त धाबा आपण पहिल्या फलकावरती होत्या 5. त्यानंतर 12 धाबा खर्च केल्या बेदून. एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय. फुलटॉस बॉल खेतला ऑन साईडला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक मोठी दरी. त्या दरीला बेदून दोबगून चिरत बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय दणदणीत चौक. धाबा फलकावरती जोडल्या जातील. षटकातील 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा साहिल भोईर. साहिल वरती आक्रमण चढवलंय त्यामुळे 23 धाबा फलकावरती जोडल्या जातील. एरंदाड बनाम पालेगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. बॉल तयार.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ऑनड्राईव्हचा फटका डीपमधून खेळाडू बुऱ्या पोहोचतो. एक धाव एक पडी दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी आय थिंक पोहोचलाय. तेच पंच इथे घोषित करतील नक्की घडले काय. 12च्या वेगानं या 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि आता पंचाने घेतलाय DRS. फलंदाज नॉट आउट सेफ आहेत. त्यामुळे इथून 2 धावा एकपट्ट्या जातील. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती 25. बॅट घासली आहे खेळपट्टीला एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी अखेर सूरजला मैदान सोडावं लागतंय. सत्र पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या 3 ओव्हरच्या अंती धावफलक 26 धावा. पूर्वार्ध संपलंय. पूर्वार्धामध्ये 26 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 27 धाब्याचं टार्गेट या बादमध्ये तुम्हाला बाल मिळेल. 27 धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. मयूर मेहर आणि त्याच्या साथीनं चंदू मेहर. जयास फार्मचे ओनर आमचे अक्षयजी वासुदेव भोईर या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा एरदड संघ खेळत असतो अप्रतिम साथ साऱ्यांची लाभते. त्यामुळे सर्वांचं कौतुक व्हायला हवं. सलामी जोडी मेहर बंधू मैदानावरती दाखल होतात. तर बॉलिंग ट्रॅकवरती नेहमीप्रमाणे पालेगाव एक्सप्रेस सागर थोरवे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. 3 ओव्हरची मॅच 27 धाबा चेस करायचे त्या मॅचमध्ये. या अनुषंगाने आता सलामी जोडी तुम्हाला पार भेटतीये. दाखल झाले 2 नामांकित पंच तुम्हाला पार भेटतील या स्पर्धेमध्ये. या पंचकृषीतील एक नामांकित पंच डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांच्या जोडीने तुम्ही पाहताय. अनंत गाबंडा मॅन फ्रॉम चिकण्याची वाडी चिंचवलीची वाडी. हे 2 नामांकित पंच तुम्हाला पार भेटतील. विष्णू शिंदे भडकले आणि त्यानंतर श्रीराम वराडे अंतिम सामन्यात धडकले. चित्र आपण पाहिलं होतं. तेच पंच तुम्हाला पार भेटतील. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल बॅटचा फ्लो इतका जबरदस्त होता की जर संपर्क झाला असता बॅट आणि बॉलचा तर मला वाटतं हा बॉल चाफेवाडीतून आणावा लागला असता. परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे डॉट बॉल ने सुरुवात करतोय सागर थोरवे. बालेगाव एक्सप्रेस मैदानावरती दाडतीये. पहिला बॉल राहिलाय सागरच्या नावावरती. त्यामुळे या बादमध्ये 27 धाबा चेस करावा लागतील.
बरोबर यार. पुढचा बॉल यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली. धक्का लागतो पहिला टीम एरनर संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती वन डाऊनचा खेळाडू तुम्हाला पारमेल. ललित भोईर, अमित भोईर, रबाडा या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. या बादमध्ये आता खरं तर संघ अडचणीत सापडलाय, कारण पहिला धक्का लवकर लागलाय आणि या बादमध्ये आता ललितला करायचं काय, तर संकटमोचक कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. खरं तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये 1 विकेट मिळतीये. भोपळा न फोडता शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर चंदू मेहर परतलाय. त्यामुळे आता इथून भोईरच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. बरोबर यार. सागर बिग हिट घेतला ऑन साइडला मिड विकेटला. यासाठी तर मैदानाच्या आतमध्ये ललित भोईरला पाठवलंय आणि जसा दाखल झाला पहिला बॉल मिड विकेट सीमारेषा पार. अक्षय भोईर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइस. क्या बात आहे षटकार. एक टोपण नावाने खरं तर सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याने बॉल ठेवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आहे आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय 6 आकड्यावरती. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस. बोटं बिकुली, फिंगर रोल केली आणि अखेर सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल आणि अखेर स्ट्राईक मिळतीये. ज्या खेळाडूच्या नावावरती आतापर्यंत 3 बाईक आपण पाहिलेत तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. मी खरं तर काल देखील उल्लेख केला, इरंजर गावामध्ये सर्वात आधी बाईक जर कोणी आले असेल तर तो खेळाडू किशोर मेहर पडतो. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना सलग 3 बाईक जिंकणारा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. मयूर मेहर च्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ललित राणे यांचं आगमन झालंय आणि आता हा चौकार देखील आलाय. म्हणजे ललित राणे लकी आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 16 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. बॉल ट्रॅक वरती सागर थोरवेच्या विरोधात आक्रमण आता केलं. एक षटकार ललित भोईरच्या बॅटमधून तर एक चौकार मयूर मेहरच्या बॅटमधून. धावफलक पुढे सरकतोय. गतीमध्ये मिश्रण इनफिल्डच्या वरनं खेचलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉलला थांबवलंय, त्यामुळे 2 धाबा ते भेटतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये पहिले 2 बॉल राहिलेत आपण पाहिलं खरं तर गोलंदाजाच्या नावावरती आणि त्यानंतर आक्रमक सुरुवात. ललित भोईरच्या बॅटमधून षटकार, एक सिंगल, त्यानंतर मयूरच्या बॅटमधून एक चौकार आणि आता एक डबल. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल 13 धाबा. 12 बॉलचा खेळ शिल्लक या बादमध्ये आणि 12 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 14 धाबा. 12 बॉल 14 धाबाची गरज. छोटीशी शॉर्ट आणि स्वीट टीम मीटिंग आता इथे बोलवली मनीष कोळेकरनं. या मॅचमध्ये करायचं काय, त्यानंतर आता पुन्हा एकदा सेट होतील. आज खरं तर सर्व संघाचं कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेमध्ये खेळत असताना अप्रतिम खेळ आपण पाहिलाय. बदलापूर असेल, त्यानंतर पनवेल तालुक्यातून देखील सकाळी बाकडी हा संघ दाखल झाला. त्यांचंही कौतुक आपण करू. या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत आणि या बॉलिंग ट्रॅकवरती मागील बॅचचा भारतबाज तेजस मस्कर दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. तर स्टॅकिंगवरती ललित. 12 बॉल 14 धाबाची गरज. पहिलाच बॉल बॅटम पॅटच्या बदला भन्नाट बेग, त्यासोबत अचूक टप्पा. डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 14 धाबा चेस करावा लागतील. 11 बॉलमध्ये तुम्ही पाहताय स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक
पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक जजमेंट थोडस खराब, त्यानंतर सागर पोहोचलाय आणि अखेर जेल स्वीकारत असताना ललित भोईरला इथून मैदान सोडावं लागेल. धक्का दुसरा टीम एरंदाडला. फलंदाज पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल 14ची गरज असताना सलग आता 2 बॉल डॉट आलेत आणि विकेट देखील मिळतीये. म्हटलं जातं ना, यो ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ो से कैसे बनाती है आशियाना, ओ बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं, कारण या बातमध्ये तुम्ही पाहताय 12 बॉल 14ची गरज असताना गरज नाहीये चौकार षटकाराची. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन. परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचा दुसरा नाव सनी राणे मैदानावरती दाखल झालाय आणि राणेचा बार, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. येतो षटकार. आक्रमकतेचं दुसरं नाव, परंतु इथून पालेगाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. मोठमोठ्या संघाला त्यांनी देखील पराभवाचे धक्केच दिलेत. ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमधून खेळाडू पोहोचेल. एक सिंगल मारली, दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा, तू मैं आणि अखेर या 2 धाबा कासगाव सारख्या भल्या मोठ्या संघाला खरं तर परास्त केलंय. कासगाव म्हटलं की बदलापूर वागणी विभागामधील एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यामुळे आज पालेगाव संघ देखील या स्पर्धेतून खाली आज जाणार नाहीये. तर एक पारितोषिक त्यांना देखील मिळेल या शंकात नाहीये. बोला तयार. अजून एक चांगला फटका, डीपमध्ये खेळाडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर. आय थिंक मिलिंद होते, त्यांना बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. हरीश होते डीप मध्ये, हरीशला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. त्यामुळे 25 2 धाब्याची गरज या बातमध्ये. शेवटचे 7 बॉलचा खेळ आता शिल्लक. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर शेवट गोड केले. त्यामुळे अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. या बाजमध्ये जिंकण्याकरिता टीम एरंदाड संघाला फक्त आणि फक्त 2 धाब्याची गरज. सहा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मॅच मध्ये 2 धाबाची गरज. 6 बॉल मध्ये 2 धाबाचे सुटतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न आता इथे उभा राहिलाय जरूर. कारण क्षमता टीम पालेगाव संघाकडे. कित्येक सामने त्यांनी गाजवले, कित्येक स्पर्धा गाजवलेत. या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ त्यांचा तुम्ही पाहिलाय. आज दूरवरून या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाले, परंतु सर्वांना पराभवाचे धक्के देत असताना हा संघ पुढे सरकलाय. पहिलाच बॉल, गोपनीसारखी बॅट फिरवली, सिंगल मिळते, त्यामुळे स्कोर आर लेबल. आणि आता टाळा बाजू लागल्यात कारण स्कोर लेबल झालाय. 5 बॉलला 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष दाखल होतोय. कंपल्सरी चेसिंग. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, खेळाडू डीप मध्ये उपस्थित आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 जर्मन एरंदाड थेट फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन टीम एरंदाड. तर हार्डलक टीम कृपा 11 कापरी सिद्धी पाले. या मॅचचा मार्गदर्शक आपण देऊन सन्मानित करू. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. खरं तर बॉलिंग करत असताना देखील चांगला खेळ, त्यानंतर बॅटिंग करत असताना चांगला खेळ आपण पाहिलं. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 याने टाकला आणि त्यानंतर खूप चांगली बॉलिंग केली. 5 धावांवरती
खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे पालेगाव टीमला थांबवलं आणि मेन म्हणजे मनीषची विकेट काढले तोच खेळाडू सनी राणे या मॅचचा मन ऑफ द मॅच. क्या बात आहे, क्या बात आहे. निखिल शेठचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मन ऑफ द मॅच घेण्यासाठी सनी आपण या, त्यानंतर सेलिब्रेशन तुम्ही करा जरूर. डीजे कहा था ना मैंने. यज्ञेश केतन भोईर यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम एरंजडला. सनी राणे आहेत मॅन ऑफ द मॅच. मी नथुरामजी जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यावं सनी राणेला. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवला आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. ही स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 मध्ये इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतो. उद्या ठीक 9 वाजता पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळेल, त्यामुळे पंच, स्कोरर आणि आमची लाईव्हची टीम सकाळी 9 वाजता आपण 8:45ला रिपोर्टिंग करा. थँक्यू सो मच. जय भवानी, जय शिवराय.